ओम श्री लक्ष्मी नरसिंह कुलदैवताय नमः. तुम्ही म्हणालात हे काय? सांगते हा. आज आपण नरसिंहांना अर्पण केला जाणारा पेय नैवेद्य पानकम बनवूया. बाउलमध्ये साधारण 2 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. गूळ घालूया. हा गूळ विरघळून घेऊया. मंगलगिरी नरसिंहांना तर नरसिंहांच्या मुखामध्ये पानकमचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि उरलेलं पात्रातलं पानकम प्रसाद म्हणून दिलं जातं. अहोबिळमला सुद्धा नरसिंहांची 9 मंदिरं आहेत. बऱ्याच ठिकाणी आम्हाला पानकमचा प्रसाद मिळाला. गूळ छान विरघळलेला आहे. आता यात वेलची पावडर, मिरपूड, मीठ, अगदी थोडासा भीमसेनी कापूर चुरून घालणार आहे. 5-7 तुळशीची पानं ही जरा तोडून घालणार आहे. आता हे पानकम एक 5-10 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे तुळशीच्या पानांचा आणि कापराचा सुगंध त्याच्यामध्ये उतरेल. 10 मिनिटं झालेली आहेत. वा, मस्त वास येतो एकदम. थोडा लिंबूरस घालूया, मिक्स करूया. आता हे तयार पानकम नैवेद्यासाठी पात्रामध्ये काढते. अगं, पानकम तयार आहे का? हो, पानकम तयार आहे नैवेद्यासाठी. आणि ते बरं का, पानकम आरोग्यदायी पण आहे आणि उन्हाळ्यासाठी पण खूप छान आहे, एक समर ड्रिंक म्हणून. तुम्ही करून बघा आणि कॉमेंट करून मला सांगा. घरचं खाणं हेच आरोग्याचं लेणं.